नित्यं हि विद्याचिन्तनं नित्यं च विद्यामन्थनम्। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम पार्ट 1 सेमिस्टर 1 या विषयाचा युनिट 1 मधील पहिलं चॅप्टर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि आपलं पहिलं प्रकरण आहे उद्योग आणि वाणिज्य. हे दोन्ही शब्द जे आहेत उद्योग आणि वाणिज्य हे आपण बऱ्याचदा ऐकलेले आहे, व्यवहारामध्ये सुद्धा आपण ऐकत असतो, पण याचा नेमका अर्थ काय होतो हे आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. म्हणून आजच्या या प्रकरणामध्ये आपल्याला याच्या संदर्भात चर्चा करायची आहे. उद्योग आणि वाणिज्य या विषयावर चर्चा करत असताना आपण सर्वप्रथम वाणिज्य या विषयाचा अर्थ पहिले समजावून घेऊ आणि त्यानंतर उद्योग या शब्दाचा अर्थ आपण समजावून घेणार आहोत. सामान्यपणे वाणिज्य असा शब्दप्रयोग केला गेला की आपल्या समोर वस्तूची देवाणघेवाण, वस्तूची खरेदी विक्री, वस्तूंचं हस्तांतरण, हे सगळं चित्र समोर राहतं. वास्तविक आपल्या प्रिन्सिपल ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये वाणिज्याची जी काही व्याख्या दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. म्हणजे ग्राहकासाठी आपण ज्या वस्तू तयार करतो किंवा कारखान्यामध्ये किंवा उद्योगामध्ये ग्राहकाच्या उपयोगासाठी ज्या वस्तू तयार केल्या जातात त्या वस्तू ग्राहकाच्या उपयोगासाठी, त्या ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व प्रकारच्या क्रियांचा समावेश वाणिज्यामध्ये होतो. म्हणजे वाणिज्य या शब्दाची व्याप्ती एवढी मोठी आहे की कारखान्यात तयार झालेली वस्तू ग्राहकाच्या उपभोगासाठी, त्याला ग्राहकाला उपयोग घेण्यासाठी, त्याच्या घरापर्यंत ती वस्तू पोहोचवण्यासाठी ज्या ज्या क्रिया कराव्या लागतात त्या अशा सगळ्या असंख्य क्रियांचा समावेश वाणिज्य या शब्दामध्ये या वाणिज्याचा अर्थ म्हणून आपल्याला घेता येईल. वाणिज्यशास्त्राचे अभ्यासक प्रोफेसर स्टीफन्सन यांनी सुद्धा वाणिज्याची व्याख्या केलेली आहे, तुमच्या समोर ती आहे. अनेक व्यवस्थापन तज्ज्ञांनी वाणिज्याच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या, पण प्रातिनिधिक स्वरूपात आपण प्रोफेसर स्टीफन्सन यांची व्याख्या या ठिकाणी विचारार्थ घेतलेली आहे. वाणिज्य हे फक्त वस्तूची खरेदी विक्री किंवा मालाची हाताळणी एवढाच पुरतं व्यापत नाही, तर वित्त, विमा, संग्रहण, वस्तूंचे हस्तांतरण या सगळ्या क्रिया योग्य वेळी होण्याकरिता आवश्यक असणाऱ्या सेवा सुद्धा यात व्यापल्या जातात. म्हणजे परत या ठिकाणी तेच म्हटलेलं आहे की उत्पादित झालेली वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या काही सर्व सेवा असतील त्यामध्ये वित्त आलेला आहे, त्याच्यामध्ये विमा आलेला आहे, त्यामध्ये संग्रहण आलेलं आहे, त्यामध्ये वस्तूंचं हस्तांतरण आलेलं आहे, म्हणजे वाहतूक ज्याला आपण म्हणू, या सगळ्या गोष्टींचा समावेश वाणिज्यामध्ये केला जातो. यावरून वाणिज्य म्हणजे केवळ वस्तूची खरेदी विक्री नाही, तर वाणिज्य म्हणजे काय, तर वस्तू उत्पादकापासून ग्राहकाच्या हातात येईपर्यंत ज्या ज्या गोष्टी किंवा ज्या ज्या सेवांमधून, ज्या ज्या क्रियांमधून जाते त्या सगळ्या क्रियांचा समावेश वाणिज्यामध्ये होतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता आपण पाहू वाणिज्याचा स्कोप किंवा व्याप्ती काय आहे. वाणिज्याची व्याप्ती समजावून घेणं, वाणिज्याची व्याख्या समजावून घेतल्यानंतर, वाणिज्याची संकल्पना समजावून घेतल्यानंतर वाणिज्याची व्याप्ती सुद्धा समजावून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता या ठिकाणी मी एक चार्ट तुम्हाला दिलेला आहे. इथे पाहतो आपण सगळ्यात पहिला भाग वाणिज्य आपण दिलेला आहे. वाणिज्याचे दोन भाग आपण केलेले आहेत, एक व्यापार केलेला आहे आणि दुसरा व्यापार सहाय्यक सेवा असं केलेलं आहे. आता व्यापार म्हणजे वस्तूची देवाणघेवाण, वस्तूची खरेदी विक्री, याला आपण व्यापार असं म्हटलेलं आहे. तर या व्यापाराचे परत दोन प्रकार आपण या ठिकाणी आहेत मांडलेले आहेत, दिसत असतील तुम्हाला कदाचित. एक देशी व्यापार, जो व्यापार देशाच्या सीमे अंतर्गत होतो, देशाच्या बाउंड्रीच्या आतमध्ये, देशातल्या देशात जेव्हा वस्तूचा खरेदी विक्रीचा व्यवहार किंवा व्यापार घडून येतो तेव्हा त्याला देशी व्यापार असं आपण म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा दिलेला आहे विदेशी व्यापार, म्हणजे देशाच्या सीमांच्या बाहेर एक देश जेव्हा जगातील इतर अनेक देशांशी
एक किंवा जास्त देशांशी व्यापार व्यवसाय करतो तेव्हा त्या व्यापाराला विदेशी व्यापार असं म्हटलं जातं. नंतर देशी व्यापार जो आपण पाहिलेला आहे, देशांच्या सीमांतर केला जातो, हा 2 प्रकारचा व्यापार या ठिकाणी आपण पाहतो आहोत. एक ठोक व्यापार ज्याला आपण घाऊक व्यापार असं सुद्धा म्हटलेलं आहे. ठोक व्यापार म्हणजे ठोक व्यापारी करतो काय, तर उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतो. उत्पादक डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून मग उत्पादक काय करतात की आपल्या वस्तू ठोक व्यापाऱ्यांना विकतात आणि मग ठोक व्यापारी ह्या वस्तू किरकोळ व्यापाऱ्यांना विकतात आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडून मग आपण त्या वस्तू खरेदी करत असतो. म्हणून देशी व्यापारातला एक भाग आहे ठोक व्यापार आणि दुसरा भाग आहे किरकोळ व्यापार. किरकोळ व्यापार हे किरकोळ व्यापारी संख्येनं खूप असतात. किरकोळ व्यापारी ठोक व्यापाऱ्याकडून वस्तू खरेदी करतात आणि ग्राहकापर्यंत त्या पोहोचवत असतात. तर या पद्धतीनं वाणिज्याचा एक भाग ज्याला आपण म्हणू व्यापार, त्याच्यामध्ये देशी व्यापार आहे. देशी व्यापारामधला ठोक व्यापार आणि किरकोळ व्यापार आपण या ठिकाणी समजून घेऊ. आता विदेशी व्यापार मी आताच सांगितलं तुम्हाला की जेव्हा 2 किंवा जास्त देशांमध्ये अशा पद्धतीचा व्यापार घडून येतो तेव्हा त्याला विदेशी व्यापार असं म्हटलं जातं. आणि हा विदेशी व्यापार सुद्धा 2 प्रकारामध्ये आपल्याला करता येतो. आयात आणि निर्यात, इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट. जेव्हा आपल्याकडे वस्तूचं उत्पादन होते आणि त्या वस्तू आपण विक्रीसाठी आपल्या देशाच्या सीमेच्या बाहेर दुसऱ्या देशामध्ये विक्रीसाठी पाठवतो तेव्हा त्या व्यापाराला निर्यात व्यापार असं म्हटलं जातं. एक्सपोर्ट. इम्पोर्ट मीन्स जेव्हा दुसऱ्या देशातून आपण वस्तू खरेदी करतो आणि आपल्या देशामध्ये आणून विकतो तेव्हा त्याला आयात असं म्हटलं जातं. हा आयात व्यापार, इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट, हा सुद्धा व्यापाराचा एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर वाणिज्याचा दुसरा भाग या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल व्यापार सहाय्यक सेवा. आता या व्यापार सहाय्यक सेवांचा उल्लेख आत्ताच आपण वाणिज्याची जी व्याख्या पाहिली त्या व्याख्येमध्ये या सगळ्या व्यापार सहाय्यक सेवा अंतर्भूत आहेत. या सगळ्या जिथे काही मी 5-6 सेवा दिलेल्या आहेत यापेक्षा जास्त सेवा सुद्धा याच्यामध्ये असू शकतात. या व्यापार सहाय्यक सेवांशिवाय कुठलाही व्यापार यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून या व्यापार सहाय्यक सेवांचं अत्यंत महत्व. तर काही प्रातिनिधिक व्यापार सहाय्यक सेवा जसं विमा दिलेला आहे. विमा मीन्स इन्शुरन्स. प्रत्येक वस्तूचा मालाचा दुकानदार, व्यावसायिक, उद्योजक हे विमा काढत असतात. जर काही कारणानं त्यांना नुकसान झालं असेल, अपघात झाला असेल, आग लागली असेल, चोरी गेलेलं असेल, गहाळ झालेलं असेल, तर व्यापाऱ्याचं नुकसान न होता विमा कंपनीकडून त्याला नुकसान भरपाई मिळेल. यासाठी विमा हा अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला माहिती आहे जनरल इन्शुरन्स हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकता. हा मालाचा सुद्धा विमा या ठिकाणी केला जातो. दुसरा आहे वित्त किंवा फायनान्स ज्याला आपण म्हणू, की वित्ताशिवाय उद्योग व्यापार चालू शकत नाही आणि व्यापारात वित्ताचं खूप महत्वाचं आहे. फायनान्स ज्याला आपण म्हणतो, आर्थिक ज्या गोष्टी आहेत, नुसतं पैसा उपलब्ध करून देणे एवढाच वित्ताचा अर्थ नाही आहे. तर व्यापाऱ्यांना गरज पडेल तेव्हा पैसा उपलब्ध करून देणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसा पाठवणे, व्यापाऱ्यांना अल्पमुदती, दीर्घ मुदती कर्ज उपलब्ध करून देणे, व्यापाऱ्यांचा पैसा ठेवणे, व्यापाऱ्यांच्या पैशावर व्याज देणे, व्यापाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, अनेक प्रकारच्या आर्थिक सोयी सुविधा वित्त या व्यापार सहाय्यक सेवेच्या अंतर्गत केल्या जातात. त्यानंतर वाहतूक. वस्तू कारखान्यात तयार झाली तर ती ग्राहकाच्या हातात येईपर्यंत जो काही प्रवास त्या वस्तूचा होतो यासाठी जी वाहतुकीची व्यवस्था असते, ट्रान्सपोर्टेशन ज्याला आपण म्हणू, ट्रकच्या माध्यमातून असेल, ते रेल्वेच्या माध्यमातून असेल, ते भूमार्गे असेल, ते जलमार्गे असेल किंवा ते हवाई मार्गाने असेल, त्या सगळ्या प्रकारची वाहतूक जी आहे ही व्यापार सहाय्यक सेवेमध्ये अंतर्भूत होते आणि व्यापार सहाय्यक व्यापार या वाहतुकीच्या सेवेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर पुढची व्यापार सहाय्यक सेवा संग्रहण अशी आहे, स्टोरेज ज्याला आपण म्हणतो. म्हणजे वस्तू मोठ्या प्रमाणात उत्पादित केल्या जातात, त्या ग्राहक ठोक व्यापारी मोठ्या प्रमाणात विकतही घेतात, पण ते एकदमच ग्राहकाच्या घरात जाऊ शकत नाही, एकदमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्राहकापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून ग्राहकाच्या हातात पोहोचेपर्यंत काही काळ त्या वस्तूंना संग्रहित करून ठेवावे लागतं. स्टोरेज त्याचं करून ठेवावं लागतं. त्याला आपण तुम्ही पाहता गोडाऊन हा शब्द तुम्हाला माहित असेल की वेगवेगळ्या गोडाऊन्समध्ये हा माल जो आहे हा तिथे संग्रहित करून ठेवला जातो आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल, जेव्हा जेव्हा मागणी त्याला येईल तेव्हा तेव्हा तो त्या ग्राहकांना उपलब्ध करून दिला जातो. म्हणून ही संग्रहण सेवा सुद्धा व्यापार सहाय्यक सेवा याच्यामध्ये गणली जाते. त्यानंतर वितरण आहे, ज्याला डिस्ट्रीब्युशन म्हणतो, म्हणजे वितरणाची साखळी.
त्याला डिस्ट्रीब्युशन चॅनल्स असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. हे चॅनल सुद्धा व्यापार सहाय्यक सेवा आहे. वितरकांचं खूप मोठं जाळं असणं, वितरण प्रणाली उपलब्ध असणं, ही सुद्धा एक व्यापार सहाय्यक सेवा आहे. म्हणून वितरणाला सुद्धा आपण व्यापार सहाय्यक सेवा म्हटलेलं आहे. या ठिकाणी मी जाहिरात हा शब्द वापरलेला आहे. ॲडव्हर्टाइजमेंट वस्तू उत्पादित झाल्यानंतर ग्राहकाच्या हातात येईल, पण ग्राहकाने कोणती वस्तू घ्यायची, आपल्याला कुठल्या वस्तूचा उपयोग आहे, कोणती वस्तू कुठल्या उपयोगाची आहे, कुठल्या वस्तूचे गुण काय आहेत, कुठली वस्तू कुठल्या उपयोगासाठी वापरली जाते, या वस्तूंची किंवा उत्पादनाची जाहिरात केल्याशिवाय ग्राहकाला त्या वस्तूबद्दल माहिती होऊ शकत नाही. अशा पद्धतीनं या ठिकाणी मी या 6 व्यापार सहाय्यक सेवांचा उल्लेख केला. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक अशा व्यापार सहाय्यक सेवा आहेत, जसं कम्युनिकेशन, संदेशवहन आपण ज्याला म्हणतो. ह्या सुद्धा व्यापार सहाय्यक सेवेमध्ये सहाय्यक होतात. तर ह्या वाणिज्याचे जे दोन भाग आहेत, व्यापार आणि व्यापार सहाय्यक सेवा, यांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. यावरून आजच्या यामध्ये आपण वाणिज्य म्हणजे काय, वाणिज्याची संकल्पना समजावून घेतली आणि वाणिज्याचा स्कोप समजावून घेतलेला आहे. यानंतर आपण पुढे बघणार आहोत इंडस्ट्री किंवा उद्योग. हा शब्द सुद्धा आपण वारंवार ऐकतो. आता उद्योग म्हणजे काय, तर जनरली उद्योग म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर. एखादा कच्चा मालावर प्रक्रिया करून त्या कच्च्या मालामध्ये उपभोग क्षमता निर्माण करणे, त्या वस्तूचा उपयोग घेता येईल अशा पद्धतीची वस्तू तयार करणे, ही जी क्रिया असते या क्रियेला उद्योग असं म्हटलं जातं. म्हणजे नैसर्गिक कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचं पक्क्या मालात उपभोगक्षम वस्तूत रूपांतर करण्याची क्रिया म्हणजे काय असेल तर ते उद्योग आहे. म्हणून एका वाक्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करणारी जी क्रिया असेल त्याला उद्योग किंवा इंडस्ट्री असं म्हटलं जातं. व्यवस्थापन शास्त्राचे अभ्यासक प्रोफेसर राईट यांची व्याख्या या ठिकाणी आपण घेतलेली आहे. उद्योग हा समाजाचा त्या आर्थिक क्रियांचा एक भाग आहे, ज्याचे द्वारा कच्च्या मालाला आर्थिक माल अर्थात मौद्रिक मूल्यावर विक्री करण्यायोग्य मालाला प्राप्त केला जातो. यामध्ये कृषी आणि निसारक उद्योग, निर्माण आणि रचनात्मक उद्योग सम्मिलित होते. म्हणजे कच्चा माल जो असेल त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचं आर्थिक किंवा मौद्रिक मूल्य निर्माण केलं जातं. त्या वस्तूला मूल्य निर्माण, कुठल्याही वस्तूला मूल्य केव्हा निर्माण होईल, जेव्हा त्या वस्तूमध्ये उपभोग क्षमता असेल, ग्राहकाला त्या वस्तूचा उपयोग होत असेल तर ग्राहक ती वस्तू मूल्य देऊन विकत करेल. म्हणून उपभोग क्षमता निर्माण करणं हा मध्यंतराचा भाग आहे आणि त्याचं मूल्य निर्माण, त्याशिवाय त्या वस्तूमध्ये मूल्य निर्माण होत नाही, असा या व्याख्येचा अर्थ आपल्याला सांगता येईल. थोडक्यात परत इंडस्ट्री किंवा उद्योग म्हणजे काय, तर कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी केला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या क्रियांचा समावेश हा उद्योगामध्ये होतो. यावरून उद्योगाची व्याख्या आपल्याला लक्षात आली असेल किंवा उद्योगाचा अर्थ व संकल्पना आपल्याला निश्चितच कळलेली असेल. आपण आता पाहणार आहोत की स्कोप ऑफ इंडस्ट्री किंवा उद्योगाची सुद्धा व्याप्ती. ज्या पद्धतीने वाणिज्याची व्याप्ती पाहिली त्या पद्धतीनं आपल्याला उद्योगाची व्याप्ती सुद्धा या ठिकाणी माहिती आहे. आता उद्योग जो आहे तर उद्योगाच्या 5 प्रकारच्या उद्योगामध्ये या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. पहिला आहे प्राथमिक उद्योग, ज्याला प्रायमरी इंडस्ट्री असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये सध्या शेती झालं, मासेमारी झालं, हे जे उद्योग आहेत या उद्योगांचा समावेश होतो. जसं म्हटलं जातं की भारतात प्राथमिक उद्योग हा मोठ्या प्रमाणात केला जातो. तो याच आधारे, कारण की भारतातील बहुसंख्य लोक शेती हा व्यवसाय म्हणून करत असतात आणि शेतीला उद्योगाचा दर्जा दिलेला असल्यामुळं त्याला उद्योग म्हणून या ठिकाणी उल्लेख केला गेलेला आहे. दुसरा आहे निस्सारक उद्योग. आणि निस्सारक उद्योगामध्ये काय येत असेल तर खाणी आहे, नैसर्गिक वायू आहे, तेलाचे उद्योग आहेत. हे सगळे जमिनीच्या पोटातून किंवा जमिनीच्या गर्भातून वर काढून त्याच्यावर काही प्रक्रिया करून तो जेव्हा उपभोगक्षम केला जातो तेव्हा अशा प्रकारचे जे उद्योग असतात ते निस्तारक उद्योग म्हणून आपण त्याचा उल्लेख करत असतो. नंतर निर्माण उद्योग म्हणजे कच्च्या मालापासून काहीतरी पक्का माल निर्माण करणे. इथं आपण कापड निर्मितीचं उदाहरण घेतलेलं आहे. म्हणजे कापसापासून सूत निर्माण करणे, सुतापासून कापडाची निर्मिती करणे, किंवा लोखंड किंवा स्टील किंवा पोलादाच्या लहान लहान तुकड्यापासून जोडून त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं एखादं यंत्र तयार करणे, हा उद्योग झाला निर्माण उद्योग असं आपण त्याला म्हणतो. निर्माण उद्योगाचे सुद्धा 4 प्रकारचे वेगवेगळे उद्योग या ठिकाणी तुम्हाला मांडलेले दिसत असतील. एक पृथक्करणात्मक उद्योग असं आपण त्याला म्हटलेलं आहे.
आणि हा पृथक्करणात्मक उद्योग जो आहे याच्यामध्ये उदाहरण जर द्यायचं झालं तर क्रूड ऑइल पासून म्हणजे कच्च्या तेलापासून पेट्रोल वेगळं करणं, डिझेल वेगळं करणं, रॉकेल वेगळं करणं आणि ग्रीस वेगळं करणं, तर हे सगळे पृथक्करणात्मक उद्योग झालेले आहेत. नंतर दुसरा आहे संयोग क्रिया उद्योग. संयोग क्रिया उद्योगामध्ये उदाहरणार्थ रासायनिक प्रक्रिया करून वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनं तयार करणे आहे, साबण तयार करणे आहे, शॅम्पू तयार करणे आहे, औषधी तयार करणे आहे, कृत्रिम धागा तयार करणे आहे, रंग तयार करणे आहे, तर इत्यादी सगळ्या गोष्टींचा वेगवेगळ्या संयोग घडवून आणणे, 2 किंवा 4 किंवा त्यापेक्षा जास्त वस्तू एकत्र आणून त्यांचा संयोग घडवणे आणि त्यापासून ह्या वस्तू तयार करणे, याला संयोग क्रिया उद्योग असं आपण म्हटलेलं आहे. तिसरा प्रकार निर्माण उद्योगातला जो आहे तो प्रक्रियात्मक उद्योग असं आपण म्हटलेला आहे. प्रक्रियात्मक उद्योग म्हणजे कापसावर प्रक्रिया करून सूत निर्माण करणे, सुतावर प्रक्रिया तयार करून त्याच्यापासून कापड तयार करणे, ऊसावर प्रक्रिया करून त्याच्यापासून साखर तयार करणे, चहाच्या पत्तीवर प्रक्रिया करून चहापासून चहाची पावडर तयार करणे, नंतर कागद तयार करणे वनस्पतीच्या लगद्यापासून, रंग तयार करणे, स्टील, साबण, हे जे सगळे आहेत हे प्रक्रियात्मक उद्योग आहेत. आणि निर्माण उद्योगाचा एक चौथा प्रकार या ठिकाणी आपण दिला आहे तो बांधणी उद्योग असं म्हटलेला आहे. बांधणी उद्योग मीन्स याच्यामध्ये मोटरसायकल, स्कूटर, सायकल, कार, ट्रक, बस, टी व्ही, बाकी घरातल्या आपल्या ज्या काही गृहोपयोगी वस्तू असतात ह्या सगळ्या तयार करणे या उद्योगांचा समावेश होतो. तर निर्माण उद्योगामध्ये या 4 प्रकारचे उद्योग समाविष्ट केले जातात. नंतर 5वा महत्त्वाचा प्रकार यामधला आहे उत्पत्ती उद्योग. उत्पत्ती उद्योगामध्ये आपण जो विचार करतो तो आता इथे एक उदाहरण दिलं आहे मी पशुपालनाचं. तर पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल, मत्स्यपालन असेल, रोपवाटिका असेल, हे उत्पत्ती उद्योग. याच्यामध्ये काय होत आहे उत्पत्ती उद्योगामध्ये की एकापासून एक बकरी जर आपण पालन केलं बकरीचं तर त्याच्यापासून कितीतरी बकऱ्या म्हणजे कुक्कुटपालन होऊ शकते, पशुपालन होऊ शकते. उत्पत्ती होत राहते, नैसर्गिकरित्या ते वाढत जातात. म्हणून हा उत्पत्ती उद्योग म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर पुढचा प्रकार आपल्याला पाहिजे आहे तो रचनात्मक उद्योग. रचनात्मक उद्योग ज्याला घर बांधणी हे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. मी रस्ते बांधणी असेल, पूल बांधणी असेल, वेगवेगळ्या शासकीय इमारती बांधणी असेल, घर बांधणी असेल, हा उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणात असा रेल्वे बांधणी असेल, रेल्वे स्टेशन्स बांधणी असेल, मोठमोठे बोगदे तयार करणे असतील, मोठे मोठे पूल बांधणे असतील, हे जे सगळे उद्योग आहेत हे कन्स्ट्रक्टिव्ह इंडस्ट्री त्याला आपण म्हणू. रचनात्मक उद्योगाचे काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. तर या उद्योगाच्या व्याप्तीवरून आपल्याला उद्योगाची संकल्पना काय आहे हे आपल्या निश्चितच विद्यार्थी मित्र लक्षात आलं असेल. आज या प्रकरणामध्ये आपण वाणिज्य आणि उद्योग, वाणिज्य म्हणजे काय, वाणिज्याचा अर्थ आणि वाणिज्याची व्याप्ती आपण या ठिकाणी पाहिली. सोबतच उद्योग म्हणजे काय, उद्योगाचा अर्थ आणि उद्योगाची व्याप्ती काय हे आपण या ठिकाणी या प्रकरणामध्ये